बाकी बाजार नॉर्मल बाजार पण बाहेरच्या साईडला असतो की आपल्याला कोणगावच्या बाजारात आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत। बघा मोठी मोठी पापलेट आहे, गव्हाची सुरमईची अशी गाबोळी आहे, ते म्हणतात वागुळ सारखं असतं। हे आहे गोळीचं मटण, सुकाड जवळा हेच दिसतं जास्त करून। हे प्रॉपर इकडे कोणगावचेच आहेत। सुरमईचं फक्त मांस आहे, ओली पाकड मोठी असते, सुकी पाकड अशी तुकड्या तुकड्यांमध्ये। इकडे एकदम मोठे मोठे मासे आहेत सुके सगळे। पान कावळा म्हणजे छोटी छोटी पापलेट। हा लग्न चालल्यात त्यामुळे लोक जरा कमी आहेत बाजारात। काही आरनाळ्याची मासे आहेत सर्व। सुकी मच्छीचा बाजार एक्सप्लोर करायला। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे कल्याणला, म्हणजे आपल्या कल्याणच्या कोणगावमध्ये, आणि आज आहे कोणगावचा आठवडी बाजार। आणि हा आठवडी बाजार फेमस आहे तो आपल्या सुकी मच्छीसाठी, म्हणजे आपली सुकी मासळी। आणि हा बाजार जो असतो तो दर मंगळवारी असतो। आज मंगळवार आहे, आज तारीख आहे 11 फेब्रुवारी 2025। आणि आता आपण आलो ते सुकी मच्छीचा बाजार एक्सप्लोर करायला। म्हणजे आता काय रेट आहेत, कुठले कुठले मच्छी, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता पाठीमागे आपला आहे तो सर्व पूर्ण सुकी मच्छीचा बाजार आहे। दाखव तुम्हाला इथून दिसत नसेल तर आपण जाऊया आणि बघूया कुठली कुठली मासळी येतील या बाजारमध्ये। कोणगावचा आठवडी बाजार दिसलाय का? पूर्ण आहे बघा, सगळं सुकी मच्छी आहे पूर्ण बाजारात, सगळी सुकी मच्छी, सुकी मासळी। बोंबील कसे आहेत बोंबील ताई? 700 रुपये किलो बघा, 700 रुपये किलो आहे, मोठी साईजवाले बोंबील आहे। आणि तिकडे जवळा कसा आहे? 300 रुपये किलो। आणि साफ केलेला आहे ना? हा बघा, साफ केलेला जवळ आहे 300 रुपये किलो। पाठीमागे मांदिली आहे का ती? कशी किलो ताई? 200 रुपये किलो बघा, मांदिली आहे 200 रुपये किलो। आणि तुम्ही कुठून येता ताई? आरनाळ्याची बघा, ही आरनाळ्याची मासे आहेत सर्व। सुकी मच्छी आहे ना, ही आरनाळ्याची आहे। आणि आरनाळ्याची सुकी मच्छी सगळ्यात जास्त फेमस आहे बघा। इकडे वाकट्या आहेत, वाकट्या कशा आहेत? 100ला हा पूर्ण 100 रुपये बघा। ही पूर्ण जुडी बांधलेली आहे, ही 100 रुपयाची आहे वाकट्यांची। आणि बारके बोंबील पण आहेत। ते बोंबील कसे आहेत? पाटीवर आहेत की किलोवर आहेत? कशी ही पाटी कशी? 400 बघा, हे 400 रुपयाला पाटी। हां 300ला देते म्हणतात। 100-300 बघा, 100 बोंबील 300 रुपयाला बघा, हे वाले बोंबील आहेत। आणि तुम्ही पण आरनाळ्याचेच बघा, हे पण आरनाळ्याचेच। आणि हे 100 बोंबील तुम्हाला मिळतील 300 रुपयाला। बाकी जवळा पण आहे। जवळ्याचा वाटा कसा आहे? बघा, जवळ्याचा वाटा आहे 50-50 रुपये हा बघा। आणि मांदिली कशी आहे? 50चा वाटा आहे बघा, मांदिलीचा वाटा आहे 50-50 रुपये। अशी ही सुकी मच्छी आहे सगळी। आणि किती सकाळी 9 वाजता येते? 5ला घर सोडतात आरनाळ्यावरनं। ओके। आणि रात्री 10ला। आणि दर मंगळवारी येतं इथे, दर मंगळवारी आठवडी बाजार तिकडे येतात आपले सुके मासे। हां भरला नाही सगळं, अजून भरतो बघा, अजून भरतो बाजार। कमी आहेत लोक असं म्हणतात। हां हा लग्न चालल्यात त्यामुळे लोक जरा कमी आहेत बाजारात। इकडे बघा, इकडे मांदिली आहे आणि डोमी मासा, डोमा हा बघा, सुका डोमा कसा किलो? हा बघा 200 रुपये किलो डोमा मासा। माझं सावली येते याच्यावर हा बघा, डोमी मासा 200 रुपये किलो। आणि हे बांगडे बघा 100 रुपये वाटा आहे। आणि 6 बांगडे आहेत प्रत्येक वाट्यामध्ये। आणि इथे वाकट्या मोठ्या आहेत। कसे वाकट्याची? हे 600 रुपये किलो, हे किलोवर आहे ना बघा, 600 रुपये किलो आहे वाकटी। इकडे बघा, इकडे बोंबील तर आहेत बऱ्या प्रकारचे बघा, 1, 2, 3 प्रकारचे। कसे बोंबील? 500 रुपये किलो बघा, किलोवर आहेत बोंबील 500 रुपये किलो। आता दर मंगळवारी येतात। तुम्ही येतं कुठून? बघा, हे पडग्याचे आहेत, म्हणजे आरनाळा पडगा असे बाहेरनं लोक येतात तिकडे मासे विकायला। आणि हे पडग्यावरनं आलेत दादा। आणि हे काय पान कावळा बघा, याला पान कावळा म्हणतात। पापलेट सारखंच आहे ना, छोटे हां पापलेटची पिल्लं, याला पान कावळा म्हणतात बघा। सुकी मच्छी हा कसा किलो आहे? बघा 300 रुपये किलो आहे पान कावळा, म्हणजे छोटी छोटी पापलेट। आणि हे बघा सुकट आहे 300 रुपये किलो। आणि बांगड्याचा वाटा कसा आहे? बघा 50 रुपयाला बांगड्याचा वाटा आहे। 5 बांगडे आहेत, छोटी साईज आहे, 5 बांगडे आहेत। इकडे एकदम मोठे मोठे मासे आहेत सुके सगळे दिसतात काय बघा, बऱ्याच प्रमाणात ते मासे तिकडे। हे काय सुरमई आहे का? हे बघा, हे सुरमई बघा, सुकी सुरमई
आणि पीसमध्ये ही कशी किलो आहे? कशी किलो आहे? 800 रुपये. बघा 800 रुपये किलो सुरमई आहे. सुकी सुरमई 800 रुपये किलो. हे काय दादा घोळ आहे का? वाम आहे. ही वाम आहे. ही बघा वाम, म्हणजे केवढी मोठी वाम असेल बघा. कशी किलो आहे? बघा 1400 रुपये किलो वाम आहे कितीवाली. आणि इकडे सगळे मोठे मोठे मासे आहेत. आणि हे बघा ही पण वाम आहे. ही 1200 रुपये किलो. हे काय बोलेरो? बोलेरो 1000 रुपये किलो. आणि बघा ही पाकड आहे. ओली पाकड मोठी असते, सुकी पाकड अशी तुकड्या तुकड्यांमध्ये असते. ती तुम्हाला 900 रुपये किलोने मिळेल पाकड. हे बघा हे डोमी 300 रुपये किलो डोमी. आणि अशा पापलेट लावलेत बघा कसे. हे पापलेट कशी आहे? बघा पापलेट 1000 रुपये किलो. म्हणजे ओली मच्छी आणि सुकी मच्छी पापलेटही महागच आहेत. डिस्काउंट मिळेल ना? बघा 1000वाली पापलेट 800 रुपये किलोमध्ये मिळतील. म्हणजे तुम्ही इकडे येऊन भाव करा, तुम्हाला भाव करून डिस्काउंट पण मिळेल चांगल्यापैकी. आणि बघा हे पान कावळी. हे बघा पान कावळी कसं किलो? बघा 400 रुपये किलो. 350 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. 350 रुपये किलो. हे बघा 600 रुपये किलो बोंबील आहे. खारे आहेत का? बोंबील पण खारे यायला लागले. ओके नवीन 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 डिस्प्ले खारे बोंबील. हे बघा माकलं. माकलं पण आहे. विटामिन कॅल्शियम प्रोटीन नॅचरल एकदम. ओके हे कशी किलो आहे माकलं? 800 रुपये किलो. हे बघा माकलं आहेत 800 रुपये किलो. सुकी माकलं आणि एकदम आयुर्वेदिक आहे वस्तू. ओके जाम भारी माकलं. आपण ओली माकलं खातो तशी सुकी माकलं आहे. आणि इकडे वाम खूप आहेत. वाम आपण अशा लांब लचक बघतो, पण ही बघा ब्लॅक मध्ये ही बघा काळी वाम आहे. ही कशी आहे किलो? ही 600 रुपये किलो. येलो मध्ये. आणि ही पिवळीवाली ही 1400. ही 1400 रुपये किलो. बघा हा फरक आहे. पिवळी वाम तशी आपली ओलीवाली पण महाग असते हां तसा. आणि बघा इकडे गोळ आहे. कशी किलो आहे गोळ? बघा 1000 रुपये किलो सांगतात. 800 रुपयाला मिळेल आपल्याला गोळ. आणि सोडे कसे आहेत दादा? हे बघा हे 1200 रुपये किलो. 1000 रुपये किलो सोडे. म्हणजे कोळंबी आपली सुकी कोळंबी सोडे. इकडे रावस आहे. रावस कसा आहे दादा? बघा 800 रुपये किलो रावस आहे. आणि हा दाडा रावस आहे ना. आणि तुम्ही कुठून आले दादा? इकडचेच आहे तुम्ही? कुठले? इकडचेच आहे? भिवंडीचे. बघा भिवंडीचे आहे ते. आणि दाडा रावस कसा किलो आहे? 800 रुपये किलो. हा बघा हा पण 800 रुपये किलो आहे. रावस पण 800 रुपये किलो आहे. आणि तिकडे गोळ तर आपण बघितले. आणि बघा पापलेट 1000 रुपये किलोवाली पापलेट आहेत. 800ला मिळतील. आणि ही गोळ आहे जी 1000 रुपये किलो सांगतात, पण 800पर्यंत मिळेल आपल्याला. आणि हे बघा हे सुरमईचं फक्त मांस आहे. म्हणजे बाहेरचं ते आपण हे बघा हे दिसतं तुम्हाला फरक बघा. ही सुरमईचं तुकडं आहे, पण हे वरचं जर काढलं ना तर आतमधलं व्हाईट व्हाईट असतं ना ते आहे फक्त. हे कसं आहे? बघा 600 रुपये किलो आहे. बघा हे पण सुरमईची बोटीच आहे आतमधली. हे कसं किलो आहे? बघा हे पण तुम्हाला 700 रुपये किलोने मिळेल. हे बघा हा चिंगाड आहे. 400 रुपये किलो सांगतात, पण 300 मिळेल तुम्हाला. बघा म्हणजे तुम्ही आलात तिथे डिस्काउंट मिळेल. थोडंसं भाव करा, विचारा त्यांना तुम्ही किती घेता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही पाव किलो घ्याल तर डिस्काउंट मिळणार नाही. किलो किलो घ्याल तर डिस्काउंट मिळेल. आणि इकडे बघा दांडी सुकट आहे. 400 रुपये किलो आहे दांडी सुकट. दिसते का तुम्हाला? दांडी सुकट 400 रुपये किलो. बघा डोमी पण आहे. कसे किलो आहे? 250. बघा डोमी आहे 250 रुपये किलो. इकडे बघा हे बोंबील आहेत. बोंबील 600 रुपये किलो. हा बघा हे प्रॉपर इकडे कोणगावचेच आहेत. बघा हे कोणगावातले आहेत ताई. इकडे सुकट आहे. ही 400 रुपये किलो ना सुकट. हे बघा सुकट 400 रुपये किलो आहे. आणि हा जवळा कसा आहे? 300 रुपये किलो. बघा हा जवळ आहे 300 रुपये किलो. बघा हा जवळ आहे 350 रुपये किलो. दोन प्रकार आहेत जवळ्याचे. बघा थोडासा व्हाईट व्हाईट दिसत असेल. हा थोडासा पिवळसर दिसतोय. 300 रुपये आणि 350 रुपये. बघा इकडे पण आहे दांडी सुकट. कशा आहे? बघा 350 रुपये आहे हा दांडी सुकट. साईज थोडी छोटी आहे. मग त्याची मोठी होती. ही छोटी साईज आहे दांडी सुकटची. आणि बघा ही सुकट आहे 400 रुपये किलो सुकट. आणि दिसतंय का तुम्हाला पूर्ण सगळीकडे? बघा खूप मोठा बाजार आहे. आणि बरेच मासेवाले तिकडे सुकी मच्छी घेऊन बसलेले. आणि तुम्हाला जवळा सुकट आणि बोंबील खूप प्रमाणात दिसतील. मांदेली पण सगळीकडे बोंबील सुकट जवळा हेच दिसतं जास्त करून. हे बघा माकलं सुकी माकलं 300 रुपये किलो. सर्व माकुलं आहे 300 रुपये किलो. आणि सोडे कसे आहेत?
सुकट आहे 400 देईल. अर्नाळ्याचा माल आहे तो. हे बघा हरणाळ्याचा माल आहे सोडे. आणि एवढी पाटी किती 500ला? 400 देईल. बघा 400ला देल म्हणतात. पाटी म्हणजे बघा ही बघा दिसते तुम्हाला पाटी. ही पाटी आहे. 600. आणि बघा दांडी सुकट आहे 600 रुपये. आणि हा वाटा कसा आहे? 50. बघा वाटा 50 रुपयाचा आहे. हे बघा हे ते पण बोलर आहे. बोलर हे कसं किलो आहे बोलर? बोलर तुम्हाला 800ला किलो आहे. बघा 800 रुपयाला किलो मिळेल. 600 मध्ये बघा 1 किलो तर 600 रुपयाने मिळेल. बाकी अर्धा किलो पाव किलो घेतलं तर 800 रुपयाच्या रेटने मिळेल तुम्हाला, म्हणजे 200 रुपये पाव किलो. बघा हे आहे गोळीचं मटण सुकवलेलं. गोळीचं मांस कसा किलो आहे? तो 200ला पावशेर आहे. हे बघा 200 रुपयाला पाव किलो आहे. 700 रुपये किलो आहे. आणि बघा ही सुरमई कशी किलो आहे? सुरमई 600. बघा 600 रुपये किलो सुरमई आहे. असं सोडे कसे आहेत? थोडे 500ला पावशेर आहे. हे बघा 500 रुपये पाव किलो म्हणजे 2000 रुपये किलो. 1 किलो 1800. 1 किलो घेतलं तर 1800 रुपये सोडे. ही काळी वाव आहे 500 रुपये किलो ना. एकदम आहे. हे बघा 500 रुपये किलो काळीवाली वाव आहे. आणि ते सुरमईचे तुकडे पीस आपण करतो ना, ते कसे सुरमईचे तुकडे? पावशेर 250ला अर्धा किलो. बघा 250 रुपये अर्धा किलो, 150 रुपये पाव किलो. आणि बघा इकडे लटकवली आहे ती पिवळी वाम. ही वाम आहे पिवळी. 1000 रुपये किलो आहे पिवळी वाम. आणि तुम्ही कुठून आहे? ते भिवंडीचे पडग्याचे. हे बघा हे पडगेवाले आहेत. आणि यांच्याकडे व्हरायटी मच्छी आहे व्हरायटी. हे बघा इकडे. आणि ही वामच आहे ना? ही बघा ही काळी वाम आहे. 1 किलो 500 मध्ये येणार. हे बघा 1 किलो 500 रुपये. अर्धा पाव किलो घ्यायचं म्हणाला तर 600 रुपयाच्या रेटने मिळेल तुम्हाला. ही काळीवाली वाम आहे. आणि बघा इकडे सुकी मुशी पण दिसते आपल्याला मार्केटमध्ये. हे कशी मुशी आहे ताई? हे बघा 400 रुपये किलो आहे मुशी. सुकी मुशी 400 रुपये किलो. हे बघा इकडे आता पूर्ण मार्केट आहे, पण बाहेरून न जाता इकडे शेवटी पण या. हे बघा एंडला इकडे एकदम. आणि इकडे पण तुम्हाला व्हरायटी मिळतील सुक्या मच्छीमध्ये. बघा बरेच व्हरायटी आहेत. आणि इकडे पाकड आहे. पाकड कशी आहे ताई? हे बघा 1000 रुपये किलो पाकड आहे. हे बघा हे पण बोलारो आहे. हे 1000 रुपये किलो आहे. पाठीमागे दिसतंय तुम्हाला. हे बघा ते कटिंग केलेलं आहे ते 800 रुपये किलो. ते पण बोलारोच आहे. म्हणजे ते म्हणतात वाघूळसारखं असतं असं, म्हणजे पाकडसारखंच वाटेल तुम्हाला. हां असं आहे का? म्हणजे हे बिगर मिठाचं आहे. हे सगळं बिगर मिठाचं आहे. आणि ते मीठवालं आहे. बघा मागे हे जे कट करून दिसतंय तुम्हाला ते बघा ते मीठवालं आहे. आणि हे सगळे ते बिगर मिठाचे पाकड आहे आणि बोलारो आहे. आणि इकडे तुम्ही आलात तर तुम्हाला गाबोळे पण मिळतात. हे बघा रावाची सुरमईची अशी गाबोळी आहे, ती पण सुकावलेली आहे. ही कशी असते गाबोळी ताई? किती? 400. ही बघा 400 रुपये किलो असते गाबोळी. त्यात रावाची पण असेल सुरमईची पण असेल गाबोळे. आणि बघा इकडे पण पान कावळे आहेत. हे बघा 500 रुपये किलोने देतात पान कावळे. आणि इकडे पिवळी वाम. पिवळी वाम खूप आहे मार्केटमध्ये. 1200 रुपये किलो आहे. हे बघा 1200 रुपये किलो आहे पिवळी वाम. 800 रुपये. आणि काळी वाव आहे ती 800 रुपये किलो. सोडे कशा ताई? 1400 रुपये किलो. हे बघा 1400 रुपये किलो. सुकीवाली कोळंबी 1400 रुपये किलो. हे बघा. आणि बोंबील 800 रुपये किलो. 750 रुपये किलोने देतात. आणि एकदम भारीवाले बोंबील आहेत अर्नाळ्याचे सुकवलेले मस्तपैकी बोंबील. हे आपल्याला कोणगावच्या बाजारात आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय ना तुमचं? विनोद धामणे. विनोद धामणे. कुठून जातो? आणि कल्याणीश्वरनं. बघा कल्याणीश्वरनं आलेत कोणगावमध्ये सुकी मच्छी घ्यायला. आणि नेहमी येतं हो का? नेहमी डेली त्याच्यात किती वर्ष झाली तिकडे होता. मंगळवारी आठवडी बाजार. आठवडी बाजार. आणि कोणगावचं मार्केट एवढं फेमस आहे. इकडे बघा जवळा किती आहे? कसा जवळा दादा? 200 रुपये किलो जवळा आहे. आणि कुठला आहे? अर्नाळा. तुम्ही अर्नाळ्यावरून आले? हे कसे आहे सुकट? हां 350 रुपये किलो सुकट. आता मस्तपैकी असं पूर्ण मार्केटला फेरी मारून झाली आहे आपली. आणि जे पॉसिबल होतं ते तुम्हाला दाखवत चाललो आपण कुठले कुठले मासे आहेत ते. आणि आता परत एंड पॉईंटला आलं, म्हणजे कुठून आपण स्टार्ट केली होती ना तिकडे. हे पण गोळच आहे बघा. हा 800 रुपये किलो ना? 800 रुपये किलो. आणि बघा इथे मोदकं आहेत. कसे किलो आहेत? मोदका 200. बघा मोदकं आहेत 200 रुपये किलो. म्हणजे मोदकं पण तुम्हाला सुके मासे मिळतात. सुरमई कशी आहे? 600 रुपये. 600 रुपये किलो. आणि बघा मोठी मोठी पापलेट आहे. कशी आहे? 800 रुपये. हे बघा 800 रुपये किलो. साईज बघा केवढी आहे मोठी पापलेटांची. आणि हा काटा आहे ना? हा कशाचा आहे? हा बघा गोळीचा काटा. तो पण सुका मिळतो तुम्हाला. कसा हा काटा? हा काटा 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हा बघा गोळीचा काटा 300 रुपये किलो. आणि बघा इकडे पिवळी वाव बघा केवढी आहे. ही आहे पिवळी वाव. आणि ही कशी किलो आहे? हे बघा 1000 रुपये किलो. बघा ती दिसते तुम्हाला पाठीमागे सर्व वाव आहेत, पिवळ्या वाव आहेत.
1000 रुपये किलो. आणि मार्केटमध्ये ना ती बघा ती पण ढोमी आहे, ती मिठावाली आहे ना. आणि हे बिन मिठाची पण ढोमी मिळते. ही कशी किलो आहे? ती बघा ही 400 रुपये किलो बिन मिठावाली. आणि मिठावाली बघा मिठावाली 200 रुपये किलो आणि बिन मिठाची हवी असेल तर 400 रुपये किलो. दोन्ही ढोमीच आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर असा होता हे आपलं कोणगावचा आठवडी बाजार. म्हणजे आठवडी बाजारातली ही सुकी मच्छी. आणि बाकी बाजार नॉर्मल बाजार पण बाहेरच्या साईडला असतो, त्यात पण बऱ्याच गोष्टी असतात. आता आठवडी बाजार गावचा म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे कसा असणार तो, काय काय गोष्टी असणार त्या. पण त्या सर्व काय आपण एक्सप्लोर नाही केल्या. आपण एक्सप्लोर केलं ती सुकी मच्छी आणि रेट्स वगैरे बघितले तुम्ही. आणि इकडे पडगा, अर्नाळा आणि इथे लोकल अशा आजूबाजूचे बरीच लोक आहेत. म्हणजे अर्नाळ्यापासून मच्छी येते आणि आपण पण घेतलं आहे बघा, जवळा घेतला आपण पण. आणि हे जे मार्केट आहे ना हे तुमचं कल्याण रोड आहे ना, म्हणजे आपला कल्याण बायपास भिवंडीपासून कल्याण जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती कोणगाव म्हणून आहे. त्या कोणगावमध्ये हे मार्केट असते. फक्त मंगळवारचं असतं आणि सकाळी 9 वाजल्यापासून हे मार्केट सुरू होतं, त्याच्या आधीपासूनच. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. म्हणजे दिवसभरात तुम्ही कधी येऊ शकता, पण लक्षात ठेवा वार असतो मंगळवार. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कोणगावचा मच्छी मार्केटचा व्हिडिओ म्हणजे सुक्या मच्छीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.